TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. प्रथमतः या वेळेला सहभाग घेताना आपण पाहतो पंच वाईटचा इशारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला चेंडू आतमध्ये येणार होता, मात्र जंटल पुश करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा गोलंदाज दोन धावा अंकित केल्या जात आहेत. पुढचा चेंडू पडेल. या वेळेला हलक्याच्या हाताने अप्रतिम फक्त सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला आणि एक धाव अंकित केली जाते. मिडॉन पाहतो, शॉर्ट मिडॉन पाहतो, सिली मिडॉन पाहतो, सिली मिडॉन पाहतोय, शॉर्ट मिडॉन पाहतोय. अप्रतिम गुड बॉलिंग प्ले ओव्हर द विकेट. त्यावेळेला पुन्हा एकदा लेंथ लाईन आयटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. रितेश टू राहुल. पाहायचं राहुल कुठल्या प्रकारची फलंदाजी करेल. एक लॉंग लेग मात्र घेतला जात नाहीये, शॉर्ट लेग गेली आपण पाहतोय. यावेळेला मात्र इनसाइड आउट केला जातोय. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी हे झाले. धाव संख्या जर आपण पाहिली तर 5 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न टॅप केला जातोय. अंडर बॉक्स स्टाईल एक धाव कंप्लीट केली. 28 नंबरची जर्सी परिधान करणारा. यावेळेला मात्र अटॅकिंग फलंदाजी केली जाते. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकार. मात्र जलांग चांगल्या प्रकारची होती. गुड बाय केला. चौथा दिवस एकंदरीत यावेळेला इनसाइड आउट केला जातो. रॉकी मात्र याच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. 4 धावा येतात. गुड बॅटिंग. एकंदरीत 18 धाव संख्येवर 18 रन. यावेळेला करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. मात्र झेल यावेळेला धरतील दान केला जातो. जर आपण पाहिली तर धाव संख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 19 या धाव संख्येवर. पुढचा चेंडू करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप केला जातोय. गुड बॅटिंग. नुकतीच मात्र चर्चा सुरू होती. बापू गावड संजय पाटील सज्ज. पुन्हा एकदा रितेश ज्याने पहिला षटक अप्रतिम हाताळला गेला. यावेळेला मात्र सुपर केला जातो. इनसाइड आउट केला गेला. स्क्वेअर कट केला गेला आणि 4 धावांची स्वरूपात 8 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. यावेळेला करण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि क्षेत्ररक्षकाला निवडून काढला गेला होता, परंतु यावेळेला जेलला सोडला जातोय. आज मला वाटतं परंतु त्याला क्षेत्ररक्षकाचा कुठेही साथ मिळत नाहीये. त्यावेळेला करण्याचा प्रयत्न. प्रतिम बॅट पॅडचा संपर्क होतोय. चेंडू निघून जाईल. इनटू द गॅप. पायाचं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न फ्लिक केला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आता मात्र चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होताना तुषार भोईर. गुड कॅच. धाव संख्या 32 आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यावेळेला प्रतिम बॅकलिफ्टचा उपयोग केला गेला होता. ऑन ड्राईव्ह केला जातो अलॉंग द कार्पेट. धाव संख्या 1. शिवजयन कंपनी अथक परिश्रम, अथक मेहनत आणि त्यांच्या मेहनतीने आज स्वप्न सत्ता साकार केला जातो. इनसाइड आउट. यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. गुड बॅटिंग. चेंडू मात्र बॅट मधून निघाले जात आहेत आणि खेळी करतोय चांगल्या प्रकारची. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ ड्राईव्ह केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रॉंग धाव संख्या म्हणून ओळखली जाईल ती म्हणजे रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाची. यावेळेला चेंडू निघून जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला चेंडू खाली राहतोय. बॅट हवेत फिरते. ब्लाइंड स्ट्रोक. 3 चेंडूचा खेळ झाला. पुढचा चेंडू पडेल पुन्हा एकदा. यावेळेला करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होतोय. बॅटची एज लागते. गली रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी बॅटिंग पाहायला मिळाली. 44 धावांचं ज्याचं योगदान राहिलं. पुढचा चेंडू पडेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो. पाहायचा आहे मिड ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण नसली मिड ऑफला पाहायला मिळायच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातो. काय पालघर डहाणू नो पॅकर्स असं संघ असेल त्यानंतर खुला गट सुद्धा पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न. मात्र सूरजच्या बॅट मधून यासाठी ओळखलं जाते ते सूरज. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा केला. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला नोचा इशारा येईल. कुठल्या पद्धतीचा नोचा इशारा येईल बापू गावड आम्हाला दर्शवतील. नो डाऊट अबाउट इट. आणि यावेळेला मला वाटतं कदाचित जावेद गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला प्रतिमा चेंडू मात्र पंच यावेळेला वाईटचा इशारा करताना बाग मिल्का बागची आठवण करून दिली जाते. पुन्हा एकदा बोनस. 59 रन. फ्री हिट होता. पायाचा बॅटची लागते. चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा
एकदा राईट मारतो विकेट फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बोनसच्या स्वरूपात या वेळेला पाहतोय एक मनोज आम्हाला दर्शवतील 2 चेंडू अप्रतिम या वेळेला नटराज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटला एकदा विकेटची तलाश असेल परंतु जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले तर दबाव वाढेल अशा प्रकारचे मात्र कलात्मक गोलंदाजी करत असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला करण्याचा प्रयत्न शाडाम पूल केला जातोय फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहतोय मितेश गोलंदाजी मार्कवर येताना सेलिम मिड ऑफला सुंदर जज केला जातो यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला जातोय एकदा रितेशाचं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय धावसंख्या 1 ने पुढे सरसावून केवे रोड संघाचा कर्णधार यायचा आहे यावेळेला क्लीन बोल्ड मात्र गणेशाला कदाचित सज्ज यावेळेला ड्राईव्ह केला जातो इंटू द गॅप चेंडू निघून जाईल 4 धावांकरता व्हेरी गुड बॅटिंग पुढे येतोय एक ट्रॉफी 2017 टाका आणि तुम्हाला ते अपडेट्स मिळतील सोमवार मंगळवारच्या दिवसामध्ये सामन्याला सुरुवात होताना टॅप केला जातो पहिला चेंडू आपण पाहिला पहिल्या चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या 1 स्कोरबोर्डवर लागली जाते यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून होतोय रॉकी याच्या डोक्यावरून 4 धावांकरता गुड बॅटिंग व्हेरी गुड स्टार्ट संघाकडून इन्फॉर्म खेळाडू म्हणून ओळखला जातो यावेळेला प्रतिम मात्र चेंडू थोडा बोर्ड चेंडूचा खेळ झालाय 2 यावेळेला हलक्याच्या हाताने लेटकट खेळला जातोय एकदा कंप्लीट केली जाईल धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते त्यांनी केवे रोडला मात्र फायनल विन झाला होता गुड बॉलिंग प्रतिम चेंडू आयटम अराउंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम स्टेअर केला जातोय चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली पाटील यावेळेला बॅट ची लागली होती चेंडू निघून जातोय कामेशच्या हातामध्ये पालकर यांच्याकडून चषक सौजन्य यावेळेला करण्याचा प्रयत्न 18 नंबरची जर्सी परिधान करणारा यावेळेला करण्याचा प्रयत्न शॉटडाऊन पूल केला जातोय चेंडू निघून जाईल एकदा कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावसाठी प्रयत्न सेल्फी पर्यंत मात्र 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज यावेळेला प्रतिम ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळाला बीट युज ऑनली पाहायला मिळाले नाशिक याच्या गोलंदाजीवर यावेळेला चेंडू निघून जातोय डाऊन द लेग बापू चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतो आजपासून सुरुवात झाली यावेळेला मात्र क्लीन बोल्ड गुड बॉल 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या विकेटला आलेला आहे अप्रतिम गुड बॉलिंग बाउन्स फ्लाइट सक्शन फलंदाज यावेळेला ब्लॉकर मध्ये चेंडू होता मनगडीच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिली जाते राहुल पाटील पुढे सरसावला होता फुटबॉल प्रमाणे मात्र खेळला गेला होता एक मिळाला असेल तर आपण प्लीज त्यांना तो द्यावा यावेळेला करण्याचा प्रयत्न अप्रतिम गुड बॉलिंग तुषार फटक्यांची गरज असेल ती दर्यावरती एडवान्स संघाला यावेळेला करण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे मी म्हटलं त्याप्रमाणेच मात्र यावेळेला रॉकी याच्या डोक्यावरून 6 धावां करता येताना व्हेरी गुड पुढचा चेंडू पडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला करण्याचा प्रयत्न आता मात्र यावेळेला मिस टायमिंग होतो रॉकी पुढे येतोय मात्र यावेळेला जेलला धरतीला दान केला जातोय तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता तुषार भोईर पुढे सरसावतोय तत्पूर्वी एकच धाव येईल एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर समोर पाहायचं या भागीदारीला मात्र ब्रेक थ्रू लावावा लागेलच मात्र गोलंदाज यावेळेला फलंदाज चांगल्या प्रकारचा मात्र स्ट्रोक करण्याचा महत्व होता तुषार भोईर कॉटन बोल्टची संधी गुड टार्गेट समोर अजून सुद्धा पाहायला मिळतोय यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला चेंडू मात्र सुरेख खेळण्याचा प्रयत्न बॅट चेड लागली होती चेंडू निघून जातोय एकदा कंप्लीट केली जाईल दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न राईट ओव्हर द विकेट नाशिक यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूला स्वंग केला जातोय चेंडू निघून जातोय राहुल यावेळेला गुड कॅच अप्रतिम सुपर कॅच फलंदाज मिळवून देताना पाहायला मिळतोय यावेळेला करण्याचा प्रयत्न बॅकलेटचा उपयोग कॉटन बॉलची संधी होती मात्र पोहोचू शकत नाही तिथपर्यंत एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला पुढचा चेंडू पडेल पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो इंटू द गॅप जाईल का मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला अप्रतिम गुड फील्ड धावसंख्या मात्र गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र ऑफ स्टंप या MIDC चाळीतला हा गरीब घराण्यातील मुलगा मात्र दगडू बनवून ज्याची पसंती मिळाली केतकी मटेगावकर याने मात्र चांगले सुरेख 42 अजून सुद्धा जर आपण पाहिला तर 42 धावांचं लक्ष समोर
धावसंख्या एकंदरीत आम ऍक्शन रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहतोय यावेळेला फुल टॉस चेंडू होता अजय पुढे सरसावतोय जेल होऊ शकेल का मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राहुल पाटील बॅकअप साठी होतोय तत्पूर्वी एकच धाव येईल एकला यावेळेला क्लीन बोल्ड बॅट हवेत फिरतोय मात्र पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला त्याच पद्धतीचा चेंडू होता यॉक पद्धतीचा यॉक यावेळेला इनसाइड आउट खेळला जातोय चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी हे मात्र पहिल्या चेंडू पासून जर खेळले गेले असते असं पाठवलं नाही ते आज पण बघू शकतो क्लीन बोल्ड फलंदाज बाद शेवटचा